यस मैम. लास्ट टाइम आपण काय शिकलो होतो? आपण हे पर्सेंटेज बार डायग्राम आणि सबडिवायडेड बार डायग्राम असे आपण बार ग्राफ शिकलो होतो, बार डायग्राम शिकलो होतो. आठवतंय? सोडवले मॅम. मी सोडवले होते मॅम. नक्की? आता आपण पुढचा आपण जो लेसनचा पार्ट आहे तो बघणार आहोत, जो आहे स्टॅटिस्टिक्स. म्हणजे आपला हा धडा पूर्ण स्टॅटिस्टिक्सच आहे, पण ते आपण आधी बार ग्राफ बघितले, पर्सेंटेज बार ग्राफ आणि सब डिवायडेड बार ग्राफ. आता पुढे आपल्याला रॉ डाटा काय आहे, अनग्रुप डाटा काय आहे, ग्रुप डाटा काय आहे, हे आपल्याला बघायचंय. ठीक आहे. आता इथे सगळ्यात आधी आपल्याला डाटा म्हणजे काय हे माहित पाहिजे. व्हॉट इज डाटा? डाटा म्हणजे एनी टाइप ऑफ इन्फॉर्मेशन जी असते ती डाटा असते. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आपण जी माहिती गोळा करतो, जसं तुमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचं वजनाचे वेट ऑफ एव्हरी स्टुडंट इन युअर स्कूल, तर तो जो डाटा मी गोळा करणार, प्रत्येकाला जाऊन मी एक मशीन घेणार ती वजनाची, आणि प्रत्येकाला येऊन त्याचं वजन घेणार आणि लिहिणार प्रत्येकाचं वजन किती आहे. असा जो डाटा मी 100 मुलं जर तुमच्या वर्गात असते तर 100 मुलांचा जो डाटा मी गोळा करणार, वेटचा, वजनाचा, माहिती असते. डाटा म्हणजे एक आपण न्यूमरिकल डाटा आपण गोळा करतो. न्यूमरिकल डाटा म्हणजे न्यूमरल्स असतात त्याच्यामध्ये, म्हणजे नंबर्स असतात. न्यूमरिकल डाटा. अशी माहिती आपण जेव्हा गोळा करतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, डाटा असं म्हणतो. ठीक आहे. तर इथे डाटा कलेक्शन दिले बघा, डाटा कलेक्शन. आता डाटा कलेक्शनच्या मेथड कशा आहेत? आता एखादी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ती तुम्ही कशी कलेक्ट करणार? तर इथे तुम्हाला समजा तुम्ही तुमच्या वर्गातल्या किंवा तुमच्या शाळेतल्या 100 विद्यार्थ्यांच्या तुम्हाला वजनाची माहिती पाहिजे किंवा उंची पाहिजे असेल, उंचीची माहिती पाहिजे असेल, उंचीचा डाटा पाहिजे असेल, तर तुम्ही काय करू शकता? हाईट किंवा वेटचा तुम्हाला डाटा जर हवा असेल 100 मुलांचा, तर तुम्ही एक तर काय करू शकता, तुम्ही स्वतः जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याचं वजन करून मग तो तुम्ही डाटा मिळवू शकता, तुम्ही स्वतः जाऊन. ठीक आहे. किंवा उंची तुम्ही मोजणार, उंचीचा डाटा पाहिजे तर प्रत्येक वर्गाला आधी बोलवणार, प्रत्येकाची उंची मोजणार, ती लिहून घेणार. असं करत करत सगळ्या 100 जे स्टुडंट्स आहेत, 100 स्टुडंट्स, त्या 100 स्टुडंट्सचा जो हाईटचा डाटा आहे, उंचीचा, हाईटचा किंवा वेटचा डाटा जो आहे तो मी कलेक्ट करणार. बरोबर आहे? करणार ना असं? बरोबर आहे? हा. आता अशा प्रकारे तुम्ही एक डाटा गोळा कराल, किंवा इन केस समजा तुम्हाला एवढा वेळ नसेल, तुम्हाला समजा अर्जंटमध्ये डाटा पाहिजे, हाईटचा किंवा वेटचा डाटा, तुमच्याकडे एवढा वेळ नाही गोळा करायला, तर आपल्या शाळेमध्ये जो अवेलेबल डाटा असतो, म्हणजे कोणीतरी आधी घेऊन ठेवलेला आहे, समजा तुमच्या फिजिकल एज्युकेशन पीटीचे जे सर वगैरे असतात किंवा कशासाठी तरी त्यांनी कधीतरी घेतलेला होता डाटा तुमचा, म्हणजे तुमची वजन केली होती किंवा हाईट मोजली होती, आधीच तो घेऊन ठेवला होता, तो रेडीमेड जो डाटा आहे तो तुम्ही घेतला तुमच्या याच्यासाठी, कामासाठी, कारण तुम्हाला एमर्जन्सी हवा होता, है ना. तर तो तुम्हाला वेळ नव्हता स्वतःहून जाऊन तो गोळा करण्यासाठी, वेळ नव्हता, तर जो अवेलेबल होता आधीचा डाटा तो तुम्ही घेतला. कळलं? मग हे डाटा कलेक्शन हे दोन्ही प्रकारे तुम्हाला करता येतं. ही जी डाटा तुम्ही मिळवता, डाटा कलेक्शन करता, हे तुम्ही 2 प्रकारे करू शकता. म्हणजे तुम्ही पर्सनली जाऊन जर तुम्ही ती कलेक्ट करता इन्फॉर्मेशन, तर तिला आपण प्रायमरी डाटा असं म्हणतो. काय म्हणतो? प्रायमरी डाटा. प्रायमरी डाटा, प्राथमिक आपण माहिती असं म्हणतो. कारण मी स्वतः जाऊन प्रत्यक्षपणे पर्सनली जाऊन मी ती सगळी माहिती गोळा केलेली आहे, सगळा डाटा कलेक्ट केलेला आहे, त्यामुळे तो प्रायमरी डाटा असतो. आणि सेकंडरी म्हणजे काय, तर कोणीतरी ऑलरेडी कलेक्ट केलेला होता,
कोणीतरी ऑलरेडी त्याचे रेकॉर्ड्स ठेवलेले होते किंवा कुठेतरी ते पब्लिश झालं होतं ती माहिती, तर ती फक्त मी घेतली. मी स्वतः तिथे नाही गेले गोळा करायला, तर इथून तिथून जी ऑलरेडी ज्यांनी कलेक्ट केलेले सोर्सेस, वेगवेगळ्या सोर्सेस मधून माहिती जी आहे ती मी घेतली, माझा वेळ वाचावा म्हणून. तर असा जो डाटा आहे त्याला आपण सेकंडरी डाटा असं म्हणतो. काय म्हणतो? सेकंडरी डाटा. हा, म्हणजे मराठीमध्ये माहिती दुय्यम माझ्या मते असेल. तर प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा असा दोन प्रकारे तुम्ही डाटा कलेक्ट करू शकता. ठीक आहे. आता या दोन डाटांमध्ये काय फरक आहे माहितीये का? प्रायमरी डाटा तर मेनली तर काय असतं की प्रायमरी डाटा कलेक्ट करायला खूप वेळ जातो, कारण तुम्ही स्वतःहून जाऊन त्या ठिकाणी तो डाटा कलेक्ट करणार. आता एखाद्या एरियामधलं तुम्हाला जर नंबर ऑफ पर्सन पाहिजेत, म्हणजे किती त्या एरियामध्ये लोक राहतात, तर आधीच जो आपल्याकडे जनगणना होते त्याच्यातून त्या सोर्स मधून पण तुम्हाला ती माहिती मिळू शकते की त्या एरियामध्ये किती लोक राहतात, है ना. पण ती माहिती कशी असते माहिती? आता जनगणना जी होते ती जनगणना दर 10 वर्षांनी होते. आता जर मी तिथली माहिती आता घेतली तर आताची जी माहिती आहे ती जास्त अपडेटेड, मी स्वतः जाऊन घेतली तर जास्त अपडेटेड असणार. आता एखाद्या एरियामध्ये किंवा आता एखादं शहर आहे, मुंबई शहर आहे, तर मुंबई शहराची एकूण लोकसंख्या किती आहे हे जर मला हवंय, तर मी स्वतः जाऊन तिथे ती माहिती त्यावेळेला जर मिळवली तर ती जास्त अपडेटेड माहिती असणार. बरोबर आहे ना? की कधीतरी जनगणना केली होती 10 वर्षापूर्वी किंवा 5 वर्षापूर्वी, तो जर डाटा असणार, आता तिथे तेव्हा जेवढी माणसं असणार तेव्हा आता तेवढीच माणसं असतील असं नाही ना. कारण कधी कधी नवीन मुलं जन्माला येणार आहेत, कधी कोणाची कोण म्हातारा असेल तर ती कमी, म्हणजे डेथ होणार, कमी होणार नंबर ऑफ पर्सन, कमी होणार आहे. हा, तर तो जो सेकंडरी डाटाचा प्रॉब्लेम काय असतो की सेकंडरी डाटा कोणीतरी कधीतरी कलेक्ट केलेला असतो, त्यामुळे तो अपडेटेड नसतो. पण प्रायमरी डाटा जो आहे तो जास्त अपडेटेड असतो, कारण तो आपण स्वतः पर्सनली जाऊन तो कलेक्ट केलेला असतो आणि तो खरा आणि रिलायबल, विश्वसनीय असतो आणि खरा असतो. तसा सेकंडरी डाटा आता त्या व्यक्तीने कसा गोळा केलाय, त्याने तो खरा केला होता की स्वतःच्या मनाने तो डाटा लिहिला होता, याच्याबद्दल आपल्याला काय माहितच नसतं ना. जो डाटा मी घेणार आहे सेकंडरी, जो कोणीतरी आधी कलेक्ट केलेला आहे, पण तो त्याने खरा कलेक्ट केलाय की त्याने पण काहीतरी स्वतःच्या मनाचा माहिती लिहिलेली आहे, तर तो रिलायबल नसतो. रिलायबल म्हणजे त्याच्यावर आपण विश्वास नाही ठेवू शकत, एवढा विश्वसनीय नसतो तो डाटा. कळते का? रिलायबल नसतो. पण तो जर प्रायमरी डाटा आहे तर तो रिलायबल आहे आणि करेक्ट आहे. तर या दोघांमधला प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा मधला डिफरन्स दिलेला आहे. प्रायमरी डाटा जो आहे तो इट रिक्वायर्स मोर टाइम. हे तर आहे की प्रायमरी डाटा कलेक्ट करायचा तर त्याला जास्त वेळ द्यावा लागतो. इट रिक्वायर्स मोर टाइम. आणि सेकंडरी डाटा तर रेडीली अवेलेबल असतो, म्हणजे तो रेडीच असतो. सो नीड्स लेस टाइम, त्यामुळे त्याला कमी वेळ लागतो. कळते की नाही? बर. त्यानंतर इट इज अप टू डेट. अप टू डेट असतो तो प्रायमरी डाटा, अप टू डेट, अपडेटेड असतो आणि डिटेल्ड इन्फॉर्मेशन असते. जशी आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे त्याप्रमाणे आपण ती गोळा करू शकतो, कारण आपण स्वतः तिथे अवेलेबल, पर्सनली तिथे हजर असतो ती माहिती घेताना. त्यामुळे डिटेल्ड इन्फॉर्मेशन असते आणि अपडेटेड इन्फॉर्मेशन असते. आता सेकंडरी डाटा कसा आहे? इट इज टेकन फ्रॉम ऑलरेडी कलेक्टेड डाटा. आता सेकंडरी डाटा आपण ऑलरेडी जो कलेक्ट केलेला डाटा आहे त्याच्यातून घेतो, त्यामुळे इट इज नॉट नेसेसरीली अप टू डेट. त्यामुळे ते अपडेट असेल याची खात्री नाही देत आहे. इट मे लॅक इन डिटेल्स ऑल्सो. लॅक इन डिटेल म्हणजे त्याचे डिटेल्स पण आपल्याला जसे आपल्याला हवे त्याप्रमाणे डिटेल्ड इन्फॉर्मेशन नाही मिळणार. म्हणजे सविस्तर आपल्याला जशी माहिती हवी आहे तशी कदाचित तुम्हाला नाही मिळणार आहे. इथे लॅकची स्पेलिंग चुकीची आहे, LACK असं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर इट इज करेक्ट अँड रिलायबल. म्हणजे प्रायमरी डाटा जो आहे तो एकदम खरा आणि विश्वसनीय असतो, रिलायबल असतो. आणि हा लेस रिलायबल असतो, म्हणजे कमी विश्वसनीय असतो. विश्वास आपण पटकन, म्हणजे आपल्याला माहित नाही ना कसं कलेक्ट केलं, त्यामुळे एवढा आपण त्याच्यावर विश्वास नाही ठेवू शकत, रिलाय नाही करू शकत. कळलं सगळ्यांना प्रायमरी सेकंडरी डाटा?
येस मॅम. कारण त्याच्यावर आपल्याला पुढची एक्सरसाइज आहे, फक्त सोपी एक्सरसाइज. फक्त तुम्हाला हॅलो सांगायचंय मॅम. की हा बोला. मॅन इट रिक्वायर मोर टाइम याचा अर्थ काय? इट रिक्वायर्स मोर टाइम म्हणजे ही गोळा करायला, हा जो प्रायमरी डाटा गोळा करायला जास्त वेळ जाणार ना. का जास्त वेळ जाणार? कारण मी स्वतः ma'am. जाऊन ती सगळी माहिती मिळवणार आहे. कुठेतरी आधीच अवेलेबल आहे आणि तो घ्यायचा आहे, तर मी पटकन ते जे फाईल्स मध्ये जे इन्फॉर्मेशन आहे ते मला लगेच अवेलेबल होते. पण मला जर प्रायमरी डाटा गोळा करायचा म्हणजे स्वतः मला तिथे जाऊन तो सगळी माहिती घ्यावी लागते. त्यामुळे त्याला काय होतं, जास्त काय लागतो? इट रिक्वायर्स मोर टाइम टू कलेक्ट इट. क्लासिफाय फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऍज प्रायमरी ऑर सेकंडरी डाटा. आपल्याला क्लासिफाय करायचंय वेदर इट इज प्रायमरी डाटा और सेकंडरी डाटा, एवढंच आहे. प्रायमरी म्हणजे काय, तुम्ही प्रत्यक्ष पर्सनली जाऊन जर एखादी इन्फॉर्मेशन कलेक्ट करताय तर तो प्रायमरी डाटा आहे. आणि कुठेतरी अवेलेबल असलेला डाटा आपण जर घेतो तर तो सेकंडरी डाटा आहे. तर फर्स्ट वाला काय आहे? इन्फॉर्मेशन ऑफ अटेंडन्स ऑफ एव्हरी स्टुडंट कलेक्टेड बाय विजिटिंग एव्हरी क्लास इन अ स्कूल. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची प्रायमरी, कारण विजिट करून घेतलेला आहे, एव्हरी क्लासला विजिट केलाय आणि प्रत्येक स्टुडंटचं अटेंडन्सची इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पर्सनली जाऊन ती कलेक्ट केलेला आहे डाटा. द इन्फॉर्मेशन ऑफ हाईट्स ऑफ स्टुडंट्स वॉज गॅदर्ड फ्रॉम स्कूल रेकॉर्ड. गॅदर्ड म्हणजे जमा करणे, स्कूल रेकॉर्ड कडून जमा केली हाईटची इन्फॉर्मेशन. अँड सेंड टू द हेड ऑफिस ऍज इट वॉज टू बी सेंड अर्जंटली. कारण अर्जंटली सेंड करायची होती स्टुडंटच्या हाईटची इन्फॉर्मेशन हेड ऑफिस. सेकंडरी डाटा. स्कूल रेकॉर्ड मध्ये जी माहिती होती ती हा सेकंडरी. थर्ड वाला काय आहे? इन द विलेज नानपूर प्रायमरी. द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम एव्हरी हाऊस रिगार्डिंग स्टुडंट नॉट अटेंडिंग स्कूल. नानपूर गावामध्ये इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम एव्हरी हाऊस, प्रत्येक घरात जाऊन इन्फॉर्मेशन कलेक्ट केली अबाउट द स्टुडंट नॉट अटेंडिंग स्कूल. जे शालाबाह्य म्हणजे शाळेत न येणारे जे विद्यार्थी आहेत, अटेंड नाही करत स्कूल, असे विद्यार्थ्यांबद्दल स्वतः प्रत्येक घरात जाऊन माहिती गोळा केली. फॉर सायन्स प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ ट्रीज गॅदर्ड बाय विजिटिंग अ फॉरेस्ट. प्रायमरी डाटा मॅम. प्रायमरी डाटा. बरोबर, ठीक आहे. आता काय दिलेलं आहे की क्लासिफिकेशन ऑफ डाटा. क्लासिफिकेशन ऑफ डाटा म्हणजे तुम्ही जो डाटा गोळा करणार, आता एखादी आपण इन्फॉर्मेशन गोळा करतो, ती इन्फॉर्मेशन कशाला गोळा करतो? असंच काय टाइमपास म्हणून, मला वेळ नाही म्हणून मी डाटा गोळा केला, असं नसतं ना. काहीतरी त्याचा आपला काहीतरी मोटिव्ह असतं किंवा काहीतरी आपला त्याचा अभ्यास असतो. आपल्याला काहीतरी त्याच्यातून वेगळी ती जी माहिती गोळा करतो त्याच्यातून आपल्याला वेगळ्या गोष्टी कळतात किंवा त्याचा अभ्यास करायचा असतो त्या माहितीचा. जो पण डाटा मी कलेक्ट करते तो कलेक्शन काय असंच वेळ मला आहे म्हणून मी डाटा कलेक्ट केला असं नसतो. त्याचा स्टडी असतो. स्टडी करण्यासाठी तो डाटा कलेक्ट केला जातो. आता जर एखाद्या डाटाची स्टडी करायची तर आता आपण जो प्रायमरी डाटा मी कलेक्ट केलेला आहे, म्हणजे मी आता समजा प्रत्येक तुमच्या प्रत्येक 100 विद्यार्थ्यांना मी समजा विचारलं की तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये 20 पैकी किती गुण मिळाले, मार्क्स किती मिळाले, असं तुमचे 100 स्टुडंट आहेत समजा 9th स्टँडर्डचे. तर प्रत्येकाचे मी मार्क लिहून घेतले. एकाला 10 मिळाले, एकाला 12 मिळाले, 9 मिळाले, 8 मिळाले, 7 मिळाले. असे किती मला माझ्याकडे किती नंबर जमा होतील असे जर 100 स्टुडंट्स आहेत तर 100 मला नंबर्स गोळा होणार आहेत. ठीक आहे. आता मी 100 हे नंबर्स गोळा केल्यानंतर मला समजा कोणी विचारलं की नंबर ऑफ स्टुडंट सांगा ज्यांना 15 अबाव मार्क्स मिळालेले आहेत, मोर दॅन 15 मार्क्स ज्यांनी स्कोअर केलेत, असे किती स्टुडंट आहेत, असं समजा तुम्हाला क्वेश्चन विचारला. तर
तुम्हाला पूर्ण ते जे 100 नंबर आहेत, तुम्ही 100 नंबर्स अशा प्रत्येकाचे जे मार्क्स आहेत, लगे मला चेक करायला लागणार, शोधत बसावं लागतं, बरोबर आहे. 100 मॅम. नंबर मध्ये मग कधी कधी ते जे आपण कधी कधी एखादा नंबर मिस होऊन जातो किंवा आपल्याकडून तो आपल्याला व्यवस्थित ते मोजता नाही येत. असं म्हणजे समजा असं कोणताही प्रश्न विचारला की 15 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले किती स्टुडंट्स आहेत, 10 पेक्षा कमी मार्क्स मिळालेले किती, फेल झालेले म्हणजे 7 पेक्षा कमी मार्क ज्यांना मिळाले ते फेल आहेत. मग 7 पेक्षा कमी म्हणजे 1 मिळालेले, 2 मिळालेले, 3 मिळालेले, 4, 5, 6 मिळालेले जे मार्क्स मिळालेले जे स्टुडंट्स आहेत ते फेल स्टुडंट्स असणार मॅथ्स मध्ये. तर ते किती आहेत, तर ते मला 1 वाले 2 वाले किती आहेत, 1 ज्यांना मिळाले ते किती जण आहेत, 2 किती मिळाले त्यांना. मग हे सगळं मला पूर्ण तो डाटा आहे ना, म्हणजे आपण काय होतं माहितीये का, आपण कन्फ्युज होतोय असं, कारण तो डाटा ना प्रॉपरली तो काय झालेला नाहीये, क्लासिफाईड केलेला नाहीये. बघा एखाद्या दुकानात आपण समजा पुस्तकांचं दुकान आहे, तर आता जेव्हा तुमचा जून महिना येणार तेव्हा सगळ्या स्टँडर्डचे बुक्स येऊन पडणार त्या दुकानामध्ये. म्हणजे 9वीची पुस्तक आली, 10वीची पुस्तक आली, 8वीची आली, 7वीची आली, 6वीची आली, 5वीची आली, है ना. आता जशी ती पुस्तकं येणार तसंच ठेवतो का तो दुकानदार, की आहे तशीच राहू दे, जसं मागायला नाही, येतील 5वीची पुस्तकं तर तो शोधत बसणार 5वीची पुस्तकं कुठे आहेत. दुसरा येऊन उभा राहणार, मला 6वीची पुस्तकं आहे, मग तो शोधत बसणार 6वीची पुस्तकं कुठे आहेत. असं करणार का ते? नाही मॅम. नाही मग मॅम. काय करणार ते? एका बाजूला 6वीचे पुस्तक आहे, एका बाजूला 5वीचे पुस्तक आहे, एका बाजूला 7वीचे पुस्तक, असे तो एका एका गठ्ठ्यामध्ये लावून ठेवेल. क्लासिफाय करणार, त्याला क्लासिफिकेशन म्हणतात, वर्गीकरण करणार. बॉक्सवर नाव पण टाकेल 7th स्टँडर्ड, किंवा 9th स्टँडर्ड. ते त्याच्यावर नाव देणार की हा रो आहे, हा रो 6 स्टँडर्डचे बुक्स आहेत, ते 7 स्टँडर्डचे, त्याच्यात पण हे सायन्स साठी एक कॉलम असणार, असे वेगवेगळे. तर तो व्यवस्थित असं तर पटकन जर कोणी मागितलं तर पटकन तिथून तो काढून देणार. ठीक आहे. तर आपल्याला पण हा डाटा व्यवस्थित असा अरेंज करता आला पाहिजे की जेणेकरून कुठलाही मला त्या डाटावर आधारित कोणताही क्वेश्चन विचारला किंवा कोणतीही तुम्हाला माहिती विचारली की 15 अबाव मार्क्स मिळालेले स्टुडंट किती, तर पटकन मला सांगता आले पाहिजे. असं नाही मी मोजत नाव कुठे शोधत बसणार त्या 100 नंबर मध्ये 100 संख्या 100 नंबर्स असणार ना, कारण 100 स्टुडंटचे मार्क्स आहेत. त्या 100 नंबर्स मध्ये मला शोधत बसावं लागणार. तर ते फार टाइम कन्झ्युमिंग आहे, म्हणजे वेळ जाणार आणि तो तुम्हाला व्यवस्थित एखादा नंबर मिस पण होतो, एखादा जास्त पण सांगतो, असं होऊन जातं. मग याच्यासाठी काय करायचं असतं की तुम्हाला दिलेला जो डाटा आहे तो प्रॉपरली असा क्लासिफाईड करायचा असतो, म्हणजे व्यवस्थित अरेंज करायचा असतो, कळलं. आणि तो अरेंज करण्यासाठी आपण तयार करतो फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. काय बनवतो आपण, तो आपण 8वीला पण तयार केलेला आहे बघा, आठवत असेल तुम्हाला जर. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बनवला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं जातं की सगळ्यात लोएस्ट स्कोर जो आहे, म्हणजे सगळ्यात लोएस्ट नंबर जो आहे तिथपासून हायेस्ट नंबर पर्यंत असं आपण आता हे मार्क्स आहेत, त्यामुळे मार्क्स कमीत कमी पासून जास्तीत जास्त मॅक्झिमम टू मॅक्झिमम असे आपण अरेंज करतो, है ना, असेंडिंग ऑर्डर मध्ये मिनिमम टू मॅक्झिमम. आता याच्यात सगळ्यात कमी मार्क कोणते आहेत, सगळ्यात लोएस्ट मार्क्स किती आहे त्याच्यामध्ये, पासून सुरू करायचं, त्याच्यापेक्षा कमी मार्क नाहीयेत, म्हणजे कमीत कमी किती आहे त्याच्यामध्ये या इन्फॉर्मेशन मध्ये. या कोणते नाही, कमी मिनिमम आउट ऑफ 20 आहेत 6 आहे ना, मग 6 पासून सुरुवात करायची, 6, 7, 8, 9, 10. आणि मग आपण असा एक टेबल बनवला आणि नंतर टॅली मार्क्स केलेले बघा, आठवत असेल तुम्हाला तर, असे टॅली मार्क्स केलेले आपण. हे बघा इकडे स्कोर आहे आणि मग 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 मॅक्झिमम 20 मार्क्स आहेत जास्तीत जास्त. मग ते 20 मार्क्स पर्यंत आपण ते सगळा तो कॉलम अरेंज करणार. नंतर आपण देणार टॅली मार्क्स. टॅली मार्क्स आठवते का, टाळ्याच्या खुणा? आठवतोय मॅम. येस मॅम. तर प्रत्येक स्कोअर किती स्टुडंटना मिळाला आणि एक एक आपण असा टॅली मार्क्स द्यायचा. तो चार टॅली मार्क एका स्कोअरला 4 टॅली मार्क झाले की 5वा टॅली मार्क असा क्रॉस द्यायचा असतो,
है ना, कारण तो मग एक बंच तयार होतो, म्हणजे तो काउंटिंग करायला सोपा पडतो. कारण एक बंच 5चा आहे बाबा, हा 5 लगेच आपण असं 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 आपण सरळ नुसते असे सरळ रेषा देत गेलो तर या सगळ्या मोजत बसण्यापेक्षा त्याने काय केलं, एक सोपी मेथड काढली. असे पाचवा नंबर आडवा, 5वी लाईन आडवी टाकायची की तो एक 5चा ग्रुप बनतो, पटकन तो काउंट करता येतो आपल्याला, की तो त्यातले जे लाईन्स आहेत ते काउंट करायची गरज नाही, की बाबा ते 5 आहे ते कळतं आपल्याला. कळलं? हो मॅम. तर हा आपल्याला जो हा डाटा दिलेला आहे, या डाटाला त्या टेबलमध्ये व्यवस्थित अरेंज करायचं. आता 6 किती वेळा आलेला आहे इथे या डाटामध्ये, 6 किती वेळा आलाय, 1 टाइमच आला. 7 किती टाइम्स आलेला आहे, 2. आता हे पण कसं करायचं माहिती आहे, असं नसतं मोजायचं की 6 किती वेळाला, 7, असं नाही, एक 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 नंबर घे जायचा. आता हा पहिला 20 आहे, तर 20 वर काट मारायची आणि त्या टेबलमध्ये जिथे 20 आहे तिथे एक टॅली मार्क द्यायचा, है ना, असं ना आपलं 6, 7, 8, 9, 10, 11, 12 असं आपलं. मॅम 20 ना 4 आहे. आपण जेव्हा टेबल बनवणार ना तेव्हा असं नका बनवू, प्रत्येक नंबरला लगेच तिथल्या तिथे टॅली मार्क्स देत जायचं. सांगते कसं करायचं. आता पहिला नंबर कोणता आहे इथे, पहिला नंबर कोणता, 20. 20 आहे ना, तर 20च्या पुढे इथे 20च्या पुढे इथे काय करायचं, 20च्या पुढे अशा टॅली मार्क द्यायचं आणि इकडे 20 कट करायचं, इथे 20 कट करायचं. नंतर काय आहे, 6 आहे ना, 6 आहे, तर 6च्या पुढे टॅली मार्क करायचं आणि 6 ला इथून कट करायचं, 6 ला इथून कट करायचं, 6च्या पुढे इथे टॅली मार्क, मग 14 कट करायचं, 14च्या इथे टॅली मार्क, 10 कट केलं, 10 कट केलं, 10च्या इथे टॅली मार्क, त्यानंतर 13 आहे, 13, 15 आहे, म्हणजे आपल्याला पटापट मोजत बसायला लागणार नाही, ते 1 येणार. आता 14 आहे, 14च्या पुढे दुसरी टॅली मार्क येणार, 17 दोनदा, म्हणजे 17चे ते 2 टॅली मार्क, 18 आहे. असं करत जायचं, इथले कट करत जायचे आणि इथं तुम्ही टॅली मार्क पटापट पटापट देत जायचं. असं कळते का, ते मोजत नाही बसायचे की 9 किती आहेत, 8 किती आहेत, हे आधी असं कट करत करत एक 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 जे जे नंबर्स आहेत त्याच्या पुढे टॅली मार्क्स द्यायचा. फक्त 5वा आला, 5th टाइम आला तर ती क्रॉस लाईन द्यायची. कळते का, म्हणजे तुमचं चुकणार नाही. यस मॅम. म्हणजे तुमचा जो डाटा, हे आपले जे फ्रिक्वेन्सी टेबल आहे तो आपला रॉंग नाही होणार. तुम्ही जर मोजायला गेलात ना तर ते कदाचित एखादा नंबर मिस होतो किंवा काय होऊ शकतं. 18 असं तुम्ही बनवाल का फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल? हो मॅम. हो मॅम. यस मॅम. हा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल हा बनवा. आता टोटल इथे 50 स्टुडंट आहे, मी मगाशी 100 सांगितले, पण आता ही जी इन्फॉर्मेशन आहे ही 50 स्टुडंटची आहे, त्यामुळे तुम्हाला टोटल जे आहे ते 50 मिळणार इथे. ठीक आहे, 100 असतील तर 100, म्हणजे मगाशी मी जे एक्झाम्पल सांगितले 100 स्टुडंटचा, पण इथे जी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली ते 50 स्टुडंटचे मार्क्स दिलेले आहेत मॅथ्स मधले आउट ऑफ 20. ठीक आहे, मग एकदा तो टेबल बनवला ना की टेबल बनवल्यावर हे जे क्वेश्चन विचारलेत त्या क्वेश्चनचं इझिली तुम्हाला आन्सर मिळून जातं. स्क्रीन नाही दिसत मॅम तुमची.
अच्छा सॉरी आहे, मस्त केलं लॅपटॉपचं हेच गेलं, कनेक्शन गेलंय. बघा आपण, आवाज येतोय माझा? हो मॅम. चार्जिंग संपले, चार्जरच नाही चालू केलं. ठीक आहे. तर इथे आपण एकदा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बनवला ना, की कोणताही प्रश्न विचारला तरी आपल्याला लगेच त्याचा आन्सर करता येतं. ठीक आहे. आता इथे जर तुम्ही फ्रिक्वेन्सी टेबल बनवलात तर याच्यावरून तुम्हाला हे जे प्रश्न आहेत त्याचे तुम्हाला आन्सर पटकन मिळते. कसं, आता इथे काय दिलंय, हाऊ मेनी स्टुडंट्स स्कोर्ड करणारे किती आहेत. आता जर तुम्ही फ्रिक्वेन्सी टेबल बनवला तर 15ची जी फ्रिक्वेन्सी आहे तेच तुमचं 15 मार्क्स मिळालेले स्टुडंट आहेत. 15 मार्काचे इथे पुढे जे तो तुम्ही नंबर लिहिणार आहे, कळतं की नाही? जी फ्रिक्वेन्सी असेल 15 मार्क्सची तेवढ्या स्टुडंटना 15 मार्क्स मिळालेले आहेत, 15 मार्क्स मिळालेले. ते लगेच तुम्हाला इन्फॉर्मेशन ती मिळते. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न जो विचारलाय तो हाऊ मेनी स्टुडंट्स स्कोअर्ड मोर दॅन 15 मार्क्स. म्हणजे 15 मार्क्स पेक्षा जास्त मार्क्स स्कोअर केलेले किती स्टुडंट्स आहेत. स्क्रीन दिसते सर्वांना? येस मॅम. येस मॅम. पण 15 मार्क्स पेक्षा जास्त मार्क्स स्कोअर केलेले किती स्टुडंट्स आहेत. तर 15 मार्क्स पेक्षा जास्त स्कोअर केलेले स्टुडंट जर पाहिजेत, 15 पेक्षा जास्त स्कोअर केलेले स्टुडंट जर पाहिजे तर 16, 17, 18, 19 आणि 20 मार्क्स मिळालेले जे स्टुडंट आहेत त्यांची बेरीज करायची. कारण ते सगळे स्टुडंट जे आहेत त्यांना 15 पेक्षा काय मिळालेले आहेत, 15 अबाव मार्क्स मिळालेले आहेत. म्हणजे जे 16 मार्क्स मिळालेले स्टुडंट आहेत, 17 मार्क्स वाले आहेत, 18, 19 आणि 20, या सगळ्यांची काय करायची, इथे जी फ्रिक्वेन्सी येईल 16ची, 17ची, 18ची, 19ची आणि 20ची, त्या सगळ्यांची काय, 16ची 4 आहे, नंतर 18ची किती, 5 आहे, 5, 19, 1. तर मग 15 अबाव म्हणजे ज्यांना 15 पेक्षा जास्त, 15 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत असे किती स्टुडंट्स आहेत, 20. 20 स्टुडंट्स. ठीक आहे. मग अशा प्रकारे तुम्ही प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. हाऊ मेनी स्टुडंट स्कोअर लेस दॅन 15 मार्क्स, म्हणजे किती मुलांना लेस दॅन 15 मार्क्स मिळालेत. मग कोणत्या फ्रिक्वेन्सी ऍड करायच्या, लेस दॅन 15 म्हणजे 6 ते 15. 6 ते 15 नाही, 6 ते 14, कारण 15 पेक्षा कमी, त्याच्यात 15 वाले नाही येणार. 15 मार्क्स मिळालेले स्टुडंट नाही, कारण आपल्याला लेस दॅन 15 सांगितले. कुठून ते कुठपर्यंत ऍड करायच्या फ्रिक्वेन्सीज, 16 पासून मॅम 25, 14 पर्यंत. 25 येणार का? ठीक आहे. म्हणजे एवढा पण इथे फ्रिक्वेन्सीज येतील 6 to 14, तेवढ्यांच्या फ्रिक्वेन्सीज ऍड करायच्या. ठीक आहे. तेवढ्या मुलांना 15 पेक्षा कमी मार्क मिळाले. कळलं? आता याच्यावरून कोणताही तुम्हाला जर प्रश्न विचारला, 10 पेक्षा कमी मार्क्स मिळालेले किती स्टुडंट आहेत, 17 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले किती स्टुडंट आहेत, 12 पेक्षा कमी मार्क्स मिळालेले किती स्टुडंट्स आहेत, कोणताही क्वेश्चन तुम्हाला विचारला तर त्याचा आन्सर तुम्हाला या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल वरून इझिली सांगता येतं. बरोबर की नाही? कोणताही क्वेश्चन विचारू, लेस दॅन 8 मार्क्स मिळालेले किती स्टुडंट आहेत, मोर दॅन 10 मार्क्स मिळालेले किती स्टुडंट्स आहेत, लेस दॅन 14 वाले किती आहेत, मोर दॅन 16 वाले किती आहेत, आहे की कोणताही क्वेश्चन तुम्हाला विचारू दे, 8 मार्क्स मिळालेले किती स्टुडंट आहेत, तर या सगळ्याला आपण आन्सर या टेबल वरून देऊ शकतो पटकन. ते शोधत बसायला नाही लागणार. म्हणून हा जो डाटा आहे ना, जो आपल्याला आपण सुरुवातीला जो गोळा केलेला होता, या डाटाला रॉ डाटा असं म्हणतात. काय म्हणतात? रॉ म्हणजे कच्ची सामग्री येते, रॉ डाटा. मग ह्याला आपण काय करायचं, टेबलमध्ये अरेंज करायचं असतं, है ना.
त्याला आपण फ्रिक्वेन्सी टेबल म्हणतो. आता याला आपण आता फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलचे पण 2 प्रकार आहेत. हे आपल्याला आता शिकायचे. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलचे 2 प्रकार कोणते आहेत माहितीये का? एक आहे ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. हे जे आपण अजूनपर्यंत आपल्याला आवाज येतोय? येस मॅम. यस मॅम. आता आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बघितला की नाही? बघितला की नाही फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल? Yes, ma'am. हे आपण आधी पण बनवलेला होता. 8वी 7वी आपल्याला माहित आहे हे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. आता आपल्याला प्रकार ह्याचे आता या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलचे 2 टाईप आहेत. 2 प्रकार. एक आहे ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. आणि दुसरा प्रकार आहे अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. असे 2 टाईपचे आपल्याला टेबल आहेत. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल 2 प्रकारचे. त्याच्यात पण ग्रुपचे अजून 2 प्रकार पडतात. कळलं का? ते आपण पुढे शिकणार आहोत. आधी आपण ह्या दोघांचा काय अर्थ आहे ते कळलं पाहिजे आपण. ठीक आहे. ह्या ग्रुपचे आणखी 2 प्रकार पडतात. आता आपण जो आता बनवला की नाही फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल, जो मार्क्सचा होता, तो जो टेबल होता की नाही, तो हा होता अनग्रुप्ड होता. आपल्याला अनग्रुप्डच माहित आहे. आपल्याला ग्रुप्ड काय आहे हे आता नवीन आहे या वर्षी. कारण आधी आपण जे सगळे पण डिस्ट्रीब्युशन टेबल बनवले फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल, ते अनग्रुप्ड प्रकारचे होते. अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल होते. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो, एका मिनिमम कमीत कमी स्कोर पासून जास्तीत जास्त पर्यंत आपण सगळे नंबर लिहितो आणि प्रत्येकाची किती फ्रिक्वेन्सी आहे ते आपण टॅली मार्क्सने शोधतो. ठीक आहे. आता ग्रुप्ड काय असतं? ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल काय आहे हे आपल्याला माहित पाहिजे. कारण आता आपल्याला सगळीकडे तेच आहे 9वीला 10वीला. म्हणजे आता 9वीला एवढं नाहीये, फक्त त्याची तुम्हाला इंट्रोडक्शन आहे, म्हणजे ओळख आहे की ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल काय असतं. हे फक्त ओळख आहे. आता फक्त आपण समजून घ्यायचं की ते काय असतात, प्रकार काय येतो. ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल काय आहेत बरं? तर ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल म्हणजे काय बघा. जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या गावामध्ये 100 आपण 100च घेऊया, 100 माणसं आहेत गावामध्ये एकूण टोटल. ठीक आहे. आता त्यांच्या वयाचा एजचा डाटा मी गोळा केला. कशाचा? एज किती आहे तो डाटा गोळा केला. ठीक आहे. बरोबर आहे? ऐकताय का? येस मॅम. तर मी एजचा डाटा जो मी गोळा करणार, आता बघा एजचा डाटा गोळा केला तर त्याची रेंज काय असणार तुम्ही सांगू शकता? रेंज म्हणजे काय? आता मगाशी जी रेंज होती ती तुमची मार्क्सची जी रेंज होती ती 6 to 20 होती. म्हणजे कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 20. बरोबर आहे? त्याच्यावरती होती का रेंज? 6 ते 20 एवढी रेंज होती. कारण मिनिमम मार्क्स आहेत 6 आणि मॅक्झिमम आहे 20. त्यामुळे ती रेंज आहे 6 ते 20 मार्क्सची मगाशी. पण आता समजा तुमच्या गावामध्ये 100 माणसं आहेत, त्यांच्या वयाची तुम्ही माहिती गोळा केली तर तुम्ही सांगू शकता की ती मिनिमम टू मॅक्झिमम किती असू शकते, ती रेंज किती असू शकते, मिनिमम किती असू शकते आणि मॅक्झिमम एज किती असू शकते? काय मॅम? रेंज म्हणजे काय? तर कमीत कमी आता तुमच्या गावामध्ये
मी कशाचा डाटा गोळा करते, कशाबद्दल मी माहिती गोळा करते? कसली माहिती गोळा करते मी? हा, लोकांचं काय? आता मी जे सांगितलं की कशाबद्दलचा डाटा गोळा करते मी? एज. कशाबद्दलचा? एज. एज म्हणजे काय? वय. वय. वयाची माहिती मी गोळा करते. आता मी पहिल्या घरात गेले. आता पहिल्या घरात समजा 5 माणसं असतील, आहे ना? तर त्याच्यामध्ये 2 आजी आजोबा आहेत आणि 2 आई वडील आहेत आणि एक लहान बाळ आहे. बरोबर आहे? आता आजी आजोबांचं मॅक्झिमम एज आपण 70, 75 असं आपण घेऊ शकतो. बरोबर आहे? त्यानंतर मधल्या एजची पण लोक असणार, म्हणजे आई वडील जे आहे ते 30, 40च्या याच्यातले एज मधले असणार. आणि एखादं त्यांचं बाळ असेल, एकदम लहान बाळ असेल तर त्याचं कमीत कमी वय 1 इयर आपण घेतो, किंवा 1 इयर पण नाही, नुकतंच जन्माला आलेलं बाळ आहे त्याचं वय आपण 0 इयर्स घेतो. कळते का? म्हणजे 1 वर्ष पण नाही झालंय पूर्ण. म्हणजे आणि मॅक्झिमम एज किती? एकदम समजा तुमच्या घरात एकदम असा म्हातारा माणूस आहे जुना, मॅक्झिमम एज किती असू शकते? 70. काय काय जण 100 वर्ष पण असतात, 100 वर्षाची पण जगतात. येस मॅम. म्हणजे आपली जी रेंज आहे ना एजची, ती किती असेल? 0 to 100. ठीक आहे. म्हणजे मी पहिल्या घरात गेली तर एकदम नुकतंच जन्मालेलं बाळ आहे, त्याचं वय 0 इयर्स आहे, म्हणजे अजून त्याला 1 वर्ष कंप्लीट नाही झालं, मग ते 0 इयर्स आहे. आई वडील 30, 35 आहे, आजी आजोबा 70, 75. दुसऱ्या घरात गेली, दुसऱ्या घरात 4 जण आहेत, त्यांचं एज एकाचं 95 आहे, दुसऱ्या 55, 50, असं मला वेगवेगळे मला असे एजचा डाटा मिळाला. आता जर मला आपला नेहमीचा डिस्ट्रीब्युशन टेबल बनवायचा आहे त्या डाटाचा, नेहमी आपण जसा बनवतो तसा, तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम आपण मिनिमम टू मॅक्झिमम जातो. बरोबर आहे? म्हणजे आपण कुठून सुरुवात करणार? एज घ्यायला कुठून सुरुवात करणार? 0 एज पासून. असणार 0 पासून. टॅली मार्क्स असतात आणि फ्रिक्वेन्सी असते. मग मी सुरुवात करणार 0 पासून, कारण 0 एज वाले पण आहेत, 1 इयर वाले पण आहेत, 2, 3, असं कुठपर्यंत जावं लागेल मला? 100 4 इयर्स वाले पण 100 पर्यंत. 8, 9, 10, 11, 12, 13, 14. बापरे. म्हणजे 2 पेज तरी भरतील, 2-3 पेज भरतील मध्ये, कारण एका पेज मध्ये किती लाईन असतात? 30 लाईन असतात. 30, 60, 90 आणि अजून 40. हा, 10 पर्यंत घेऊ. 10 पर्यंत घेऊन कसं चालेल? मग पुढच्यांचं काय करायचं? ते तर टेबल मध्ये आले पाहिजे लोक, असं नाही नाही. मॅम, मग बनवायचं टेबल तर बनवायचंय, सगळ्यांना त्याच्यामध्ये इन्क्लूड पण करता आलं पाहिजे. ठीक आहे? मॅम 0 to 10, 10 to 20 असं करा ना. हा, तसं करायचं. मग त्याला आपण ग्रुप, म्हणजे आपण काय केलं, आपण एक एक स्कोर न लिहिता आपण काय बनवला? ग्रुप बनवला. असं एक स्कोर न लिहिता आपण ग्रुप तयार केले. म्हणजे आपण एक पहिला ग्रुप केला 0 to 10 चा, म्हणजे याच्यामध्ये 0 to 10 वाले इथे येणार, 10 to 20, 20 to 30, 10 to 40. हा. आता याच्यासाठी फक्त 10च लाईन लागणार तुम्हाला. बरोबर? 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80, 80 to 90 आणि 90 to 100. ठीक आहे? आता एखादा 25 वर्षाचा असेल व्यक्ती तर तो 20 to 30 मध्ये येणार, मग इथे टॅली मार्क्स द्यायचा. दुसरा 52 चा असेल तर तो 50 to 60 मध्ये येणार, इथे टॅली मार्क्स द्यायचा. एखादा 0 इयर्स नुकतंच जन्मालेलं बाळ आहे ते इथे येणार, आहे ना. कोणाचं 13 इयर्स एज असेल तुमच्या वयाचं तर 10 to 20 मध्ये येणार. बरोबर? 75 असेल तर 70 to 80 मध्ये येणार. आता 15 इयर. असं मग जो टेबल आपण बनवतो, आता असा 0 to 100 इंडिव्हिज्युअल एक स्कोर लिहित गेले तर तो अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल झाला. हा,
हा वाला जो आपण आधी जो बनवला तो अनग्रुप्ड वाला आहे. तिथे ग्रुप नाही बनवले आपण, एक एक स्कोर लिहत गेलो. पण तसं जर अनग्रुप बनवायला गेलं तर तो खूप मोठा टेबल बनेल 3 पानांचा, बरोबर की नाही? येस मॅम. अरे समजतंय बाकीच्यांना की डोक्यावरून चाललंय काय नक्की? समजतंय की नाही समजतंय मॅम. नक्की का? मुली कुठे गेल्या सगळ्या? माहित नाही टीचर. कोणाचा आवाजच नाही. ठीक आहे. तर आपण तयार करणार याच्यासाठी जेव्हा तुमची रेंज खूप मोठी असते, रेंज म्हणजे मिनिमम टू मॅक्झिमम खूप जास्त डिफरन्स असतो. आता मगाशी 6 to 20 होता, त्यामुळे तो कमी डिफरन्स होता, त्यामुळे तुम्ही अनग्रुप बनवलं तर चालतं. कारण 6 ते 20 काही जास्त नाही लागणार आहे, थोडा छोटा टेबल बनतो. पण 0 to 100 बनवायचा तर खूप मोठा, तो जर अनग्रुप तुम्ही बनवायला गेलात 0, 1, 2, 3, 4, 5, 6 असं जर टेबल तो अनग्रुप वाला बनवायला गेलात तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप किचकट होऊन जाणार ते, आणि त्याचा अभ्यास करायला पण फार कठीण होऊन जाईल. म्हणून मग आपण तिथे तयार करतो कोणता डिस्ट्रीब्युशन टेबल? ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. बरोबर, ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. ठीक आहे. आता याच्यामध्ये 2 प्रकार. ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल मध्ये परत 2 टाईप आहेत. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलचे 2 टाईप, एक अनग्रुप आणि ग्रुप. आणि त्या ग्रुप मध्ये परत 2 टाईप आहेत. एक आहे इन्क्लुझिव्ह किंवा डिस्क्रिट क्लासेस असं आपण म्हणतो. इन्क्लुझिव्ह मेथड म्हणजे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आपण जे बनवतो ते बनवण्याच्या 2 मेथड आहेत, 2 पद्धती आहेत. एक इन्क्लुझिव्ह मेथड आणि दुसरी आहे एक्सक्लुझिव्ह मेथड. काय आहे? इन्क्लुझिव्ह मेथड आणि एक्सक्लुझिव्ह मेथड. डिस्क्रीट क्लासेस आणि कंटिन्युअस क्लासेस असं आहे. डिस्क्रीट आणि कंटिन्युअस असं आहे. आता याच्यामध्ये फरक काय आहे ते सांगते. ठीक आहे. बघा, इन्क्लुझिव्ह मेथड काय असते? एक आहे इन्क्लुझिव्ह आणि दुसरी आहे एक्सक्लुझिव्ह. किंवा याला डिस्क्रीट क्लासेस, डिस्क्रीट क्लास बोलत तरी चालेल. आणि ही आहे एक्सक्लुझिव्ह मेथड म्हणजे कंटिन्युअस क्लास असंच आहे काहीतरी. आता याच्यामध्ये फरक काय बघा, इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह मध्ये. इन्क्लुझिव्ह कसं असतं माहितीये का? इन्क्लुझिव्ह म्हणजे एखादा ग्रुप मी लिहिते. आता समजा मी 0 to 9, 10 to 19, 20 to 29, 30 to 39, 40 to 49 आणि मी एक असा लिहिते. आता हे दोन्ही क्लासेस मी जे लिहिले त्याच्यामध्ये फरक आहे बघा. इथे हा 0 to 9 आहे आणि हा 0 to 10 आहे. हे 10 to 19 आहे आणि 10 to 20 आहे. 20 to 29, 20 to 30. आता इथे हे जे मी लिहिले ना ह्याला म्हणतात इन्क्लुझिव्ह मेथड. म्हणजे मगाशी जो एजचा जो ग्रुप बनवायचा आहे तो आपण ह्या 2 प्रकारे बनवता येतो. ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल, एक तर या इन्क्लुझिव्ह मेथडने किंवा एक्सक्लुझिव्ह मेथडने. आता इन्क्लुझिव्ह मेथड काय? दोन्ही जे क्लास लिमिट असतात प्रत्येक, बघा आपण जे ग्रुप बनवतो त्या ग्रुप मध्ये 2 क्लास असतात, एक लोअर क्लास आणि एक अप्पर क्लास. जसं आता 0 to 10 आहे
तर 0 to 10 मध्ये 0 जो आहे तो लोअर क्लास आहे, लोअर क्लास लिमिट आहे. ह्याला लोअर क्लास लिमिट म्हणतात आणि याला अप्पर क्लास लिमिट म्हणतात 10 ला. म्हणजे प्रत्येक ग्रुपसाठी आता 0 to 10 घेतलं तर 0 to 10 साठी 0 लोअर क्लास लिमिट आहे, 10 अप्पर क्लास लिमिट आहे. 10 to 20 साठी या दुसऱ्यासाठी 10 to 20 साठी लोअर क्लास लिमिट 10 आहे आणि अप्पर क्लास लिमिट 20 आहे. 20 to 30 साठी 20 लोअर क्लास लिमिट आहे, 30 अप्पर Yes, क्लास ma'am. लिमिट आहे. कळतंय का? इथे Yes, 0 ma'am. to 9 मध्ये 0 to 9 मध्ये 0 लोअर क्लास लिमिट आहे, 9 अप्पर क्लास लिमिट आहे. 10 to 19 मध्ये 10 जो आहे तो लोअर क्लास लिमिट आहे, 19 अप्पर क्लास लिमिट आहे. इन्क्लुझिव्ह मेथड मध्ये काय केलं जातं माहितीये का? इन्क्लुझिव्ह मेथड आता बघा तुमचं एक्सक्लुझिव्ह आणि इन्क्लुझिव्ह मध्ये एक्सक्लुझिव्ह जी मेथड आहे ही दुसरी ही वाली, याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होतो की जर एखाद्याचं एज जर 10 इयर्स आहे, 10 इयर्स, तर इथे पण 0 to 10 आहे, इथे पण 10 to 20 आहे. 10 दोन्हीकडे आहे, इथे पण आहे आणि खालच्या क्लासमध्ये खालच्या ग्रुपमध्ये पण आहे. मग 10 to नक्की 20 10 वाले मध्ये घ्यायचे कुठे? आता इथे 10 to इन्क्लुझिव्ह मध्ये 10 एकाच ठिकाणी. शाळेत शिकवलं का तुम्हाला? नाही हा. टीचर. तर Yes, ma'am. शिकवलं पण काही समजत नाही मॅम. तुमचं लय भारी समजलं. अच्छा तर नाही शिकवलंय मॅम. तर 10 जो शिकवलं घ्यायचा असतो ना, 10 घ्यायचा असतो ना, तो जिथे लोअर क्लास लिमिट आहे, 0 to 10 मध्ये 10 अप्पर क्लास लिमिट आहे आणि 10 to 20 मध्ये 10 लोअर क्लास लिमिट आहे. एक्सक्लुझिव्ह मेथड मध्ये अप्पर क्लास लिमिट एक्सक्लूड केलेला असतो. एक्सक्लुझिव्ह मेथड मध्ये एक्सक्लूड करणं म्हणजे काय? एक्सक्लूड करणं म्हणजे त्याला घ्यायचं नाही, त्याला बाजूला काढायचंय. बघा 0 to 10 मध्ये 10 घेतलेला नाहीये, 10 काढलेला आहे, म्हणजे 10 पेक्षा कमी वाले नंबर्स याच्यामध्ये येणार. 0 to 10 मध्ये 10 पेक्षा कमी वाले 9.9 पर्यंत येऊ शकतात, पण 10 जो घेणार तो 10 इथे नाही येणार. 0 to 10 मध्ये 10 नाही येणार. तो 10 जर नंबर असेल तुमच्या डाटामध्ये तर त्याच्यासाठी टॅली मार्क तुम्ही 10 to 20 मध्ये घ्यायचे. कळते का? 0 to 10 मध्ये नाही जायचं, 10 साठी. येस मॅम. तुमचा एक्सक्लुझिव्ह का इन्क्लुझिव्ह का एक्सक्लुझिव्ह का नावावरून तुम्हाला कळायला पाहिजे. एक्सक्लुझिव्ह म्हणजे एक क्लास लिमिट जो अप्पर क्लास लिमिट असतो तो एक्सक्लूड असतो त्याच्यातून, म्हणजे तो काढून टाकलेला असतो, तो त्या क्लासमध्ये घेतला नाही जात. जसं 0 to 10 मध्ये 10 नाही घेणार, 10 to 20 मध्ये 20 नाही घेणार. 20 घ्यायचे तर तो 20 to 30 मध्ये टाकायचा. 20 जर नंबर असेल तर तो 20 to 30 मध्ये टाकायचा, 10 to 20 मध्ये नाही टाकायचा. कळते का? म्हणून एक्सक्लूड. हो मॅम. इन्क्लुझिव्ह मध्ये दोन्ही इन्क्लूड असतात, अप्पर क्लास लिमिट पण लोअर क्लास लिमिट पण. म्हणजे 0 पण याच्यातच येणार, 9 असेल तरी तो इथेच येणार, कारण 9 साठी दुसरा क्लासच नाहीये, कारण इथे 9 पर्यंतच आहे, 10 पासून पुढचा क्लास चालू होतो. 9 वाले इथेच येणार, 10 वाले इथे येणार. म्हणजे इथे कन्फ्युजन का? कारण 10 दोन्हीकडे आहे, 20 दोन्हीकडे आहे. इथे तसं नसतं. इथे एक पहिला क्लासचा अप्पर क्लास लिमिट 9 ला संपला तर पुढच्या क्लासचा लोअर क्लास लिमिट 10 ने सुरू होतो. कळते का? म्हणजे इथे आता याचं डिटेल आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. ठीक आहे, आपली वेळ संपलेली. तुम्ही काय करा, म्हणजे हे कळलं पाहिजे, कारण आपल्याला 10वी मध्ये याचा खूप अभ्यास आहे, त्यामुळे हे समजलं मेथड काय. ठीक आहे, येस मॅम. आपली वेळ संपली. येस बाय. बाय मॅम. गुड नाईट. Okay, काय ma'am. Bye. मॅम होमवर्क बाय आहे? टीचर. ही एक आपली एक्सरसाइज झाली ना, प्रायमरी सेकंडरी डाटा, तेवढंच फक्त करा. मॅम ते सोपं होतं. आणि फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल जो बनवायचा एक, त्याच्यावरून ते क्वेश्चन आहेत विचारलेत, ते आन्सर फक्त लिहा आणि टेबल बनवा, फ्रिक्वेन्सी Okay, ma'am. डिस्ट्रीब्युशन टेबल. चालेल मॅम. मॅम. ठीक आहे, बाय. ग्रुपवर बाय मॅम. थँक्यू. बरं, बाय.
सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखासया बळ देनवे पंखासया बळ देनवे घे पावण्या आकाश दे सत्य सुंदर सर्वथा हा जन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे हेलो, सबको मेरी वॉइस ऑडिबल है? Yes, ma'am. Yes, sir. Audible. ओके, तो ठीक है। तो आई गेस तुम लोग सब क्लास 9 के हो गए।